नमस्कार मित्रांनो. आजचा MCQ सेशन तसा महत्त्वाचा आहे, कारण ह्या सेशनमध्ये मी आता गेल्या काही वर्षात नीट किंवा इतर एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारलेले आहेत ते घेणार आहे. सो आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे जो नीट 2020मध्ये म्हणजे आत्ता झालेल्या नीटच्या पेपरमध्ये विचारलेला होता. मी तुमच्यापुढे स्टेटमेंट लिहिलेली, आपण आधी स्टेटमेंट समजून घेऊ आणि ह्या प्रकारचे प्रश्न तुम्ही MST CETमध्ये देखील अपेक्षित करू शकता, हे लक्षात घ्या. अतिशय सोपा प्रश्न नीट 2020ला आला होता. प्रश्न असा होता, अन एलिमेंट हॅज अ BCC स्ट्रक्चर. एलिमेंटचं क्रिस्टल स्ट्रक्चर सांगितलेलं इथे काय आहे? BCC, बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर, विथ सेल एज ऑफ 288 पिकोमीटर आणि सेलची लेंथ. सी BCC म्हणजे क्युबिक स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. बेसिकली इट इज अ क्युबिक स्ट्रक्चर आणि त्यामध्ये त्यातली त्यात तो कोणता प्रकार आहे? बॉडी सेंटर. सो एज लेंथ म्हणजे ए दिलेली आहे आपल्याला, ए ची किंमत दिली, ती किती आहे? 288 पिकोमीटर. देन द ॲटॉमिक रेडियस इज, आपल्याला विचारलं का ॲटॉमिक रेडियस किती असेल? पहिला ऑप्शन आहे 4/√2 इंटू 288 पिकोमीटर, √3/4 इंटू 288, √2/4 इंटू 288 अँड देन 4/√3 इंटू 288. अतिशय सोपा क्वेश्चन मित्रांनो हा आलेला होता. सी आपण क्युबिक सेलच्या बेसिक 3 स्ट्रक्चर शिकलो. एक सिंपल क्युबिक सेल, एक बॉडी सेंटर क्युबिक सेल आणि एक फेस सेंटर क्युबिक सेल. आपल्याला माहिती आहे का सिंपल क्युबिक सेल असेल तर रेडियस असती 1/2 इंटू एज लेंथ, दॅट इज ए. जर तुमची बॉडी सेंटर क्युबिक सेल असेल तर रेडियस असते तुमची √3/4 इंटू ए आणि तीच जर FCC असेल तर रेडियस असते आपली मित्रांनो 1/2√2 किंवा √2/4 इंटू ए. आता सिन्स आपली जी युनिट सेल आहे ती आहे BCC आणि म्हणून आपण ऑप्शन कोणता सिलेक्ट करणार आहे इथं? R इज इक्वल टू √3/4 इंटू ए, म्हणजेच √3/4 इंटू 288 पिकोमीटर. म्हणून हा ऑप्शन आपला राईट ऑप्शन असेल. ठीक आहे मित्रांनो. तर आपल्याला कोणतं कन्सेप्ट काम आलं? पॅकिंग इफिशियन्सी मध्ये ॲटॉमिक रेडियस आणि एज लेंथ याच्यामधलं रिलेशन आपण इथे यूज केलं. ठीक आहे. सो यू कॅन ऑलवेज एक्सपेक्ट सच अ टाइप ऑफ MCQ इन अनदर नीट एक्झाम और MST CET. ठीक आहे. फक्त थोडंसं काय होईल तर BCCच्या ऐवजी FCC देईल किंवा SC देईल. तुम्हाला हे 3 इम्पॉर्टंट रिलेशन लक्षात ठेवणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण दुसरा MCQ पाहू. सो पुढचा MCQ मी तुमच्या समोर इथे लिहिलेला आहे. हा नीट 2019 मध्ये विचारलेला MCQ आहे. स्टेटमेंट पहा काय मित्रांनो. कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय कॅटायन C अँड anion A. एक कंपाऊंड तयार होतोय कॅटायन C आणि anion A पासनं. द anion फॉर्म HCP स्ट्रक्चर, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर तयार करतोय anion. The structure lattice and cation occupies 75% of octahedral white. आणि कॅटायन काय करतो? त्या स्ट्रक्चर मधला जो ऑक्टाहेड्रल व्हाईटचा पोर्शन आहे, ऑक्टाहेड्रल व्हाईटचा जो भाग आहे त्यातला 75% भाग ऑक्युपाय करतोय. म्हणजे थोडक्यात कॅटायन कुठे आहे? व्हाईट पोझिशनला आहे. anion कुठे आहे? लॅटिस पोझिशनला आहे. लॅटिस कोणता तयार केला त्याने? हेक्सागोनल क्लोज पॅक. मग आता अशा वेळेस आपण त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला ओळखू शकतो. त्यासाठी तुमच्या नॉलेज पॉइंट मध्ये काय पाहिजे की HCP मध्ये, इन HCP देर इज 1 octahedral white per atom. ठीक आहे. देर इज 1 octahedral white per atom. हे लक्षात ठेवा मित्रांनो. HCP मध्ये एका ॲटमला 1 octahedral व्हाईट असतं. मग आता आपल्याकडं टोटल ॲटम्स किती आहे? 6 ॲटम आहेत, राईट. मग आपण त्या हिशोबाने जर बघितलं तर ऑक्टाहेड्रल व्हाईट टू द anion असा रेशिओ जर घेतला आपण, म्हणजे कॅटायन इन ऑक्टाहेड्रल व्हाईट टू द anion असा जर रेशिओ घेतला, सो हाऊ मेनी कॅटायन्स आर देअर? कॅटायन कुठे आहेत आपले सध्या? कॅटायननी कोणती जागा ऑक्युपाय केलेली आहे? व्हाईटची जागा. सो वी कॅन से सपोज वी हॅव 6 व्हाईट्स इंटू त्याच्यातला 75% काय आपला कॅटायनने ऑक्युपाय केलेला भाग आहे टू द, म्हणजे हा रेशिओ झाला CH2A रेशिओ काढतोय आपण टू द 6. सो हा 75/100
दॅट इज 3/4. 6 जर कॅन्सल झाला तर इट इज 3/4 ॲज टू 1. म्हणजे सी चे किती 3/4, ए चे किती 1. म्हणजे थोडक्यात हा काय होईल तयार कंपाऊंड. सी चे 3 आणि हा याचे 4. सो वी कॅन चूज C3A4. सो राईट ऑप्शन इज C3A4. पुन्हा एकदा समजून सांगतो मित्रांनो, अतिशय सोपा एमसीक्यू आहे. का सी म्हणजे कॅटायन आणि ए म्हणजे एनायन, या दोघांनी मिळून एक कंपाऊंड तयार केला आणि त्या कंपाऊंडचं जर स्ट्रक्चर बघितलं, क्रिस्टल स्ट्रक्चर, ते जर HCP असेल आणि अशा वेळेस कॅटायनने जर ऑक्टाहेड्रल व्हाईटची पोझिशन घेतली असेल, त्यातली त्यात तो 75% भाग जर ऑक्युपाय करत असेल, तर कंपाऊंडचा फॉर्म्युला कसा तयार करायचा. तर अगोदर एक लक्षात ठेवा की HCP मध्ये म्हणजे हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग मध्ये देर इज 1 ऑक्टाहेड्रल व्हाईट पर ॲटम. आता टोटल ॲटम 6 आहेत म्हणून 6 ऑक्टाहेड्रल व्हाईट. मग आपण CH2A जर रेशो तयार केला तर त्यातली तर तो 75% भाग ऑक्युपाय करतोय ना, म्हणजे स्टील देर इज 25% वॅकन्सी. मग हा 75% इथं आपण कॅल्क्युलेशन मध्ये घेतला. विल फाइंड का 3 atoms ऑफ C देर आर 4 atoms ऑफ A, किंवा फॉर 3 cations देर आर 4 anions and hence the formula is C3A4. ठीक आहे. तर अशा प्रकारचा एमसीक्यू तुम्ही अपेक्षित करू शकता. तो फक्त इथं पर्सेंटेज चेंज करेल आणि अकॉर्डिंगली यू हॅव टू परफॉर्म दिस सिंपल कॅल्क्युलेशन अँड चूज द राईट फॉर्म्युला. आता याच्यानंतर आपण पाहू पुढचा एमसीक्यू आहे आपल्याला नीट 2018चा, तो आपण डिस्कस करू. मित्रांनो, आता नीट 2018चा हा एमसीक्यू मी तुमच्या समोर लिहिलाय. आधी स्टेटमेंट समजून घ्या. दिस इज स्किल बेस एमसीक्यू, ज्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला एकच आहे पण तो स्किलफुली यूज करून उत्तर काढायचं आहे. सो स्टेटमेंट अशी आहे की आयर्न एक्झिबिट BCC स्ट्रक्चर ॲट रूम टेम्परेचर. आयर्न रूम टेम्परेचरला कुठलं स्ट्रक्चर दाखवतो, क्रिस्टल स्ट्रक्चर BCC, बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल. आता तेच जर आपण त्याला हिट दिली 900 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याला हिट केलं, तर ॲट 900 डिग्री सेल्सिअस इट स्ट्रक्चर ट्रान्सफॉर्म्स टू FCC. त्याचं BCCचं काय होतं, रूम टेम्परेचर पासून 900 डिग्री पर्यंत त्याला हिट केल्यानंतर FCC तयार होतं. मग आता प्रश्न त्याने असा विचारलाय का रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ आयर्न ॲट रूम टेम्परेचर टू द 900 डिग्री सेल्सिअस इज, आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे. आणि इथं त्याने ॲझ्युम करायला सांगितलं का टेम्परेचर वाढल्यामुळे त्याचं मोलर मास किंवा त्याची रेडियस आहे, ॲटॉमिक रेडियस, ती वाढणार नाही. ठीक आहे, ती कॉन्स्टंट राहील. ठीक आहे. तर मग ही झाली इन्फॉर्मेशन. सो मित्रांनो, इथं आपल्याला बेसिकली 2 वेगवेगळ्या टेम्परेचरला त्याच्या डेन्सिटी काढावं लागतील आणि रेशो घ्यावा लागेल. मग मुळात आपल्याला नॉलेज काय कसलं असायला हवं हा एमसीक्यू सोडवताना, तर वी शुड नो द डेन्सिटी ऑफ ए सबस्टन्स in terms of the parameters like molar mass, number of particles per unit cell, Avogadro number and age length. ठीक आहे. सो आपण अगदी स्टेट बोर्ड असो किंवा NCERT असो, त्यामध्ये एक कॉमन पॉईंट शिकलो का डेन्सिटी इज इक्वल टू N इंटू M डिवायडेड बाय NA इंटू A3. ठीक आहे. अगदी चॅप्टरच्या सुरुवातीला पॅकिंग इफिशियन्सी मध्ये मी तुम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला तयार करून दिलता. तो काय होता, N इंटू M डिवायडेड बाय NA इंटू A3. आता हा फॉर्म्युला सर्वसाधारणपणे नीटचं चांगलं प्रिपरेशन करणाऱ्या मुलांचा पाठ असतो, म्हणून मी याच्यावर जास्त डिस्कशन नाही करत. आणि ज्याचा नसेल त्याने लक्षात ठेवा, डेन्सिटीचा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. सो D इज इक्वल टू N काय, इथं नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. ठीक आहे. मग आता फॉर BCC आपण सुरुवातीला BCC घेऊ. फॉर BCC वी नो N इज इक्वल टू किती ॲटम्स असतात किंवा किती पार्टिकल्स असतात BCC मध्ये, तर 2. BCC सेल कुठली असो तिच्यात मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टिकल किती आहेत, 2 आहेत. अगेन ये आपल्याला इथे काढावं लागेल. सो वी नो फॉर BCC R इज इक्वल टू 1/2 टाइम्स A. सॉरी, BCC साठी R इज इक्वल टू काय आहे, √3/4 टाइम्स A. हे रिलेशन आपण आत्ताच्या एका एमसीक्यू मध्ये बघितलं होतं. फ्रॉम दिस वी कॅन फाइंड आउट A इज इक्वल टू 4R/√3. ठीक आहे. सो BCC साठी A मिळाला, N मिळाला, M आणि A आपण NA तसाच ठेवू. ठीक आहे. सो डेन्सिटी फॉर BCC इज देन 2M डिवायडेड बाय NA इंटू पुट दिस व्हॅल्यू 4R3 4R/√3 क्यूब. ठीक आहे.
हे घेतलं आपण. तसंच डेन्सिटी फॉर एफसीसी आपल्याला काढता येईल. मित्रांनो एफसीसी साठी काय पॅरामीटर आहेत? फॉर एफसीसी एन इज इक्वल टू किती असतो? फेस सेंटर्ड क्युबिक सेल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती मित्रांनो? इट इज 4, तो 4 असते. त्यानंतर रिलेशन बिटवीन रेडियस अँड एज लेंथ ती काय असते एफसीसी ची? इट इज 1/2√2 किंवा आपण त्याला कसं लिहू शकतो? 4 सो वी ऑल्सो हॅव फॉर्म्युला फॉर दॅट. एफसीसी चं काय असतं स्ट्रक्चर आपलं? सो एफसीसी वी कॅन टेक 1/2√2 into A. Therefore A is equal to 2√2 into R. असं घे. ठीक आहे. सो दिस इज फॉर बीसीसी, दिस इज फॉर एफसीसी. अगेन डेन्सिटी फॉर एफसीसी आता किती येईल तो? एन ची किंमत 4 टाका. एम चेंज होणार नाही, मोलर मास तितकंच राहील. आपण ॲज्युम करू अवोगाड्रो नंबर नुसार एन ए तसाच राहील. आता ए च्या जागेवर आपण इथं ठेवू 2√2 into R ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. सो आता आपल्याला दोन्ही डेन्सिटी मिळाल्या. डेन्सिटी ऑफ बीसीसी मिळाली ॲट रूम टेम्परेचर, डेन्सिटी ऑफ एफसीसी मिळाली ॲट 900 डिग्री सेल्सिअस. आता या दोघांचा जर आपण रेशिओ जर घेतला तर सरळ सरळ हा एम एम इथे कॅन्सल होईल, एन ए कॅन्सल होईल. त्यानंतर हा बे दुने 4. ठीक आहे. 1/2 इथे राहील. आपण लिहायचा प्रयत्न करू. इट इज इक्वल्स टू 1/2 इंटू हा डिनॉमिनेटर वर जाईल 2√2 इंटू आर ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय हा 4R डिवायडेड बाय √3 ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. याला जर सॉल्व केलं मित्रांनो सो यू विल गेट द आन्सर 3√3 डिवायडेड बाय 4√2. याला आपल्याला सॉल्व केल्यानंतर आपला राईट ऑप्शन राहील ऑप्शन नंबर ए येईल त्या ठिकाणी. ठीक आहे. सो ते तुम्ही सोल्युशन काढू शकता, इथं याला सॉल्व करून बघू शकता. आयडिया लक्षात घ्या, एमसीक्यू सोपा आहे. आयडिया काय आहे तर तुम्हाला बीसीसी मध्ये मुळात नंबर ऑफ ॲटम माहित पाहिजे किती आहेत. त्यानंतर बीसीसी ची एज लेंथ आणि रेडियस याच्यामधलं रिलेशन तुम्हाला माहित पाहिजे, जेणेकरून तुम्ही डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यात त्या किमती टाकून तुम्ही त्याला एका पर्टिक्युलर स्टेजला आणू शकता. सेम तुम्ही एफसीसी ला करा, दोन्ही फॉर्म्युल्याची डिव्हिजन घ्या, यू विल गेट द आन्सर. मग इथं मी रेडियस मध्ये का कन्वर्ट केला? कारण मी ॲज्युम केलेलं का मोलर मास अँड रेडियस आर नॉट गोइंग टू चेंज, सो आय कॅन कॅन्सल देम ड्युरिंग द कॅल्क्युलेशन. ठीक आहे. सो दिस इज हाऊ दिस एमसीक्यू कॅन बी सॉल्व. सो मित्रांनो आपण आजच्या या सेशनला सुरुवात केल्यापासून आतापर्यंत नीटचे 3रा एमसीक्यू होता. सो व्हॉट आय विल सजेस्ट, गो थ्रू द थिअरी थरली अँड ट्राय टू सॉल्व फ्यू मोर एमसीक्यूज ऑन प्रिव्हियसली आस्क एक्झाम्स. ठीक आहे. पहिल्या ज्या काही एक्झाम्स झालेल्या असतील ऑन इंडिया लेवलला त्यातले एमसीक्यू सॉल्व करा. त्याच्या बाहेर टेक्निक नाही, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हँडल करू शकता. ठीक आहे. आता याच्यानंतर जो एमसीक्यू आपल्याकडं तो आहे नीट 2013चा. एमसीक्यूची स्टेटमेंट पहा काय आहे. द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स पर युनिट सेल ऑफ डायमंड युनिट सेल इज. डायमंडच्या प्रत्येक युनिट सेलमध्ये कार्बन ॲटम्सची संख्या किती असेल? सी मुळात तुम्हाला आता इथं ऑप्शन त्याने दिलेले 8, 6, 1 and 4. ठीक आहे. त्याचं काय म्हणणं आहे का डायमंडच्या एका युनिट सेलमध्ये किती ॲटम्स असतील? ऑब्विसली डायमंड इज कार्बन ओनली, तो कार्बनचा फॉर्म आहे. तर मग ऑप्शन ए दिलेला आहे त्याने 8, ऑप्शन बी दिला आहे त्याने 6, ऑप्शन सी दिलेला आहे त्याने 1, ऑप्शन डी दिलेला आहे त्याने आपल्याला 4. तर त्याचं म्हणणं आहे का डायमंडच्या एका युनिट सेलमध्ये किती कार्बन ॲटम असतात? मग आता हा झाला नॉलेज बेस एमसीक्यू. सी डायमंड हा क्रिस्टलाइन सॉलिड हे आपल्याला माहिती आहे, पण डायमंडचा क्रिस्टल नेमकी कसा आहे? तो एफसीसी आहे का बीसीसी आहे का सिंपल क्युबिक आहे? हे जर माहीत असेल तर आपण सिलेक्ट करू शकतो राईट ऑप्शन. सी आता आपल्याला डायमंड क्रिस्टल बद्दल माहितीसाठी आपण काय करू? सी डायमंड इज लाईक ZnS. आता लक्षात ठेवा, मी याचं एक्सप्लेनेशन सांगतो. डायमंड इज लाईक ZnS. इन डायमंड cubic unit cell there are 8 corner atoms, 6 face centered atoms and 4 more atoms inside the structure, that is tetrahedral voids. Therefore total number of atoms per unit cell is 8 into 1/8
ठीक आहे ना. सो एक्सप्लेनेशन काय आहे, डायमंड इज सिमिलर टू ZNS. ठीक है, 8 atoms are there at corner. Then दुसरं काय म्हणणं आहे त्याचं, 6 face centered atoms, 6 face centered, and इथं त्याने मध्ये सांगितलेले 4 more atoms inside the structure and 4 inside at tetrahedral wides. So total we can do 8 corners से, because it is cubic cell. Cell कशी त्याची बेसिकली क्यूबिक आहे म्हणून इट हॅज 8 corners. So 8 into 1/8, प्रत्येक कॉर्नरला एक. ठीक आहे. देन प्लस 6 फेसेस आहेत. सो प्रत्येक फेसला एक येतोय, म्हणजे तो फेस शेजारच्या सेलमध्ये सेल बरोबर मिळून किती कंट्रीब्यूट करणार, अर्धा. म्हणून आपण इथे लिहिणार 6 into 1/2 आणि प्लस आतमध्ये किती आहेत, 4 आहेत स्ट्रेट वे. बॉडीमध्ये किती आहेत वाइड्सला, 4. सो नाउ परफॉर्म द कॅल्क्युलेशन. 8 into, so it is 1, it is 3 and plus it is 4. So totally there are 8 atoms. So the right answer is 8 atoms. So डायमंड मध्ये किती ॲटम असतील मित्रांनो, 8 ॲटम असतील. इन द युनिट सेल ऑफ डायमंड देर आर 8 ॲटम्स. प्रश्न सोपा होता, पण नॉलेज जर नसेल तर हा प्रश्न सुटणार नाही. ठीक आहे. यानंतर नीट 2013चाच आपल्याकडे आणखी एक MCQ आहे, थोडासा मॅथमॅटिकल बेस आहे. सो विल डू द कॅल्क्युलेशन. मी तो MCQ तुमच्यासाठी फळ्यावर लिहितो. ठीक आहे. सो मित्रांनो MCQ तुमच्या समोर आहे. हा MCQ नीट 2013च्या पेपरमध्ये विचारला होता. अतिशय सोपा MCQ आहे. परत तेच नॉलेज लागणार आपल्याला जे आपण आत्ता मगाशी वापरलं होतं. डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. पहिली स्टेटमेंट समजून घ्या. मेटल हॅज FCC लॅटिस. मेटलचा लॅटिस कोणता आहे, फेस सेंटर्ड क्यूबिक सेल. द एज लेंथ ऑफ युनिट सेल इज 404 पिकोमीटर. ए इज गिवन टू यू. ठीक आहे. आपण दिलेली माहिती काय काय पहा. मी तरी तो इट इज FCC स्ट्रक्चर. मग FCC स्ट्रक्चर असलं म्हणजे आपल्याला काय फायदा. सो वी नो N इज इक्वल टू 4. नंबर ऑफ ॲटम्स किती येतील त्याच्यामध्ये, 4 ॲटम्स येतील. त्या मेटलची किती ॲटम यायला पाहिजे त्या सेलमध्ये, 4. ठीक आहे. त्यानंतर एज लेंथ ए इज इक्वल टू 404 पिकोमीटर. ठीक आहे. त्यानंतर पुढे त्याने काय सांगितलंय का, डेन्सिटी ऑफ मेटल, म्हणजे हिअर डेन्सिटी इज गिवन टू यू विच इज 2.72 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. त्याने आपल्याला डेन्सिटी दिलेली आहे इन सेंटीमीटर क्यूब. देन द मोलर मास ऑफ मेटल इज, आपल्याला विचारलेलं आहे मोलर मास किती आहे. त्याच्यासाठी ॲव्होगाड्रो नंबर दिलेला आहे, Na इज इक्वल टू 6.02 into 10⁻23. सो दिस इज व्हॉट इज गिवन टू यू. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो. फॉर्म्युला काय डेन्सिटीचा, D इज इक्वल टू N इंटू कॅपिटल M, म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स इन द सेल इंटू मोलर मास डिवायडेड बाय Na इंटू Na म्हणजे काय, ॲव्होगाड्रो नंबर इंटू Na इंटू क्यूब. ए क्यूब काय आहे, एज लेंथचा क्यूब. हा फॉर्म्युला डेन्सिटीचा आहे. मी याच्यावरून आधी मोलर मासचा फॉर्म्युला तयार करतो. सो M इज इक्वल टू D इंटू Na इंटू ए क्यूब डिवायडेड बाय स्मॉल एन. आता याच्यात किमती टाकायच्या आहेत फक्त मित्रांनो तुम्हाला आणि आन्सर पर्यंत पोहोचायचं आहे. मग याच्यामध्ये आता तुम्ही डी ची व्हॅल्यू टाका विच इज 2.72 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. त्यानंतर Na टाका विच इज 6.02 into 10⁻23. त्यानंतर तुम्ही ए ची व्हॅल्यू टाका विच इज 404 पिकोमीटर कन्वर्टेड इनटू मीटर फर्स्ट. सो फॉर दॅट मल्टिप्लाइड बाय 10⁻10. 404 into 10⁻10. ते टाकून द्या. परफॉर्म ऑल दी कॅल्क्युलेशन अँड देन कन्वर्ट इट इनटू सेंटीमीटर क्यूब. सी ही जी मीटर यायला लागलं तुम्ही सेंटीमीटर मध्ये घ्या. सो दॅट यू विल गेट द आन्सर इन बिकॉज दिस इज मेन्शन इन सेंटीमीटर क्यूब. मग आपल्याला राईट ऑप्शन पर्यंत तिथं जाता येईल. ठीक आहे. सो सांगायचं तात्पर्य काय, यू हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. याच्यावर रिपीट MCQ येऊ शकतो मित्रांनो. ते आपण मगापासून बघतोय नीटचा MCQ ह्याच फंड्याभोवती फिरतोय.
म्हणजे असं काही नाही की MCQ जसा तसा जरी रिपीट नाही झाला, बट देअर आर कन्सेप्ट का ज्याच्यावरती MCQs विचारले जाऊ शकतात. सो या क्वेश्चनचं तुमचं राईट आन्सर आहे मग बी. आफ्टर परफॉर्मिंग कॅल्क्युलेशन यू विल गेट 27 ग्रॅम पर मोल. परत एकदा सांगतो, दिलेली माहिती FCC आहे म्हणून N इज इक्वल टू 4 घेतलं. त्यानंतर A इज इक्वल टू त्याने दिलेलं आहे, D इज इक्वल टू त्याने दिलं. आपल्याला NA माहिती होतं, आपण हा फॉर्म्युला वापरला, याच्यातून कॅपिटल M म्हणजे मोलर मास काढलं इन ग्रॅम पर मोल. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व द क्वेश्चन. आता आणखी एक क्वेश्चन आहे माझ्याकडं नीट 2012चा, म्हणजे मेडिकल CET चे क्वेश्चन आहेत आता 2012, वेदर इट इज AIPMT और सम अदर एग्जाम. सी नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हाइट्स पर ॲटम प्रेझेंट इन क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर. सी क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर मध्ये तुमचं नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हाइट्स पर ॲटम किती असतात? ऑप्शन ए आहे 1, ऑप्शन बी आहे 3, ऑप्शन सी आहे 2 आणि ऑप्शन डी आहे 4. सो याचा आन्सर आहे 1. मी मगाशी सांगितलं होतं. सी क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर म्हणजे SCP जरी आपण म्हणलं त्याला, तर त्याच्यामध्ये ऑक्टाहेड्रल व्हाइट पर युनिट ॲटम किती असतात? 1 असतात. सो आन्सर इज 1. त्यानंतर आणखी एक MCQ आहे, नीट 2013ला विचारलेला आहे तो, विच इज इनकरेक्ट फॉर इंटरस्टिशियल सॉलिड्स. इंटरस्टिशियल सॉलिडसाठी खाली काही स्टेटमेंट दिलेले आहे, त्या स्टेटमेंटपैकी इनकरेक्ट स्टेटमेंट कोणती पहा. सी दे आर केमिकली रिॲक्टिव्ह, ही पहिली स्टेटमेंट आहे, ऑप्शन ए. देन ऑप्शन बी, दे आर हार्डर दॅन प्युअर मेटल, प्युअर मेटलपेक्षा हार्ड असतात. देन ऑप्शन सी इज दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट दॅन प्युअर मेटल, प्युअर मेटलपेक्षा त्यांचा मेल्टिंग पॉईंट जास्त असतो. त्यानंतर ऑप्शन डी इज दे रिटेन मेटॅलिक कंडक्टिव्हिटी, ते मेटॅलिक कंडक्टिव्हिटी रिटेन करतात. तर असे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो त्याला. तर त्यातला एक राईट ऑप्शन इज सी इंटरस्टिशियल मेटलचे, इंटरस्टिशियल सॉलिडचे कॅरेक्टरिस्टिक्स ध्यानात ठेवा मित्रांनो. दे आर हार्डर दॅन प्युअर मेटल, दॅट इज वन थिंग. देन दे हॅव हायर मेल्टिंग पॉईंट दॅन द प्युअर मेटल. देन दे रिटेन मेटॅलिक कंडक्टिव्हिटी अँड ऑल. ओनली थिंग का ते केमिकली रिॲक्टिव्ह त्या ठिकाणी असतात, इथं त्या ठिकाणी नसतात. इथं त्यांनी काय म्हणलं का दे आर केमिकली रिॲक्टिव्ह. मीन्स दिस इज द इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट द इंटरस्टिशियल सॉलिड. तरी त्याची थिअरी तुम्ही आणखी वाचून घ्या थोडीशी. आता आपण आणखी काही MCQ आहे तिथं का पर्सेंटेज ऑफ फ्री स्पेस इन अ बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल इज. BCC मध्ये एम्प्टी स्पेस, व्हाइट्स किंवा फ्री स्पेस किती पर्सेंटेज असतो? 30%, 32%, 34% का 28%? मग आता स्पेस ऑक्युपाईड इन बॉडी सेंटर क्युबिक सेल इज 68%, राईट. आपण कॅल्क्युलेशन केलं होतं, पॅकिंग इफिशियन्सी किती असते BCCची? 68%. दॅट ऑफ FCC 74% and that of simple cubic is 52.4 something, right. सो याची जर 68% BCCची, तर एम्प्टी स्पेस किती असेल उरलेला? 32%. सो द राईट ऑप्शन इज ऑप्शन बी, दॅट इज 32%. देन वी हॅव one more MCQ which is asked in some exam in 2012. Metal crystallizes with face centered cubic lattice. सी मेटल काय करतो? क्रिस्टलाइज होतो आणि क्रिस्टलायझेशनच्या दरम्यान तो काय करतोय? लॅटिस कसा तयार करतोय? FCC, फेस सेंटर. ठीक आहे. असा प्रश्न अपेक्षित करा मित्रांनो MST CET साठी. द एज लेंथ ऑफ युनिट सेल इज 408 पिकोमीटर. आपल्याला मेटलचे क्रिस्टलायझेशन होत असताना FCC सेल त्याच्यात दिसते, त्याची एज लेंथ दिलेली त्यांनी 408 पिकोमीटर. पुढे त्याचं काय म्हणणं आहे का मग डायमीटर ऑफ मेटल ॲटम किती असेल? देन द डायमीटर ऑफ मेटल ॲटम तो किती असेल? ऑप्शन ए त्याने दिलेला आहे 288 पिकोमीटर. ऑप्शन बी त्याने दिलेला आहे 408 पिकोमीटर. ऑप्शन सी त्याच्याकडे आहे 144 पिकोमीटर आणि ऑप्शन डी आहे मित्रांनो 204 पिकोमीटर. ठीक आहे. फार सोपा MCQ आहे. सिन्स इट इज FCC is given to you, you must know the relation between atomic radius and A. So FCC साठी काय आहे?
सिंपल क्युबिकला a/2, बॉडी सेंटरला √3/4 इंटू ए आणि FCC साठी 1/2 √2 a. सो वी नो r is equal to 1/2 √2 into a. Since we have to find out the diameter, multiply radius by 2. मग याला जर 2 ने मल्टिप्लाय करायचं, हा 2 इकडे घेऊन येऊ, म्हणजे 2r is equal to 1/√2 into a. Put the value of a, 408 divided by √2. आता मित्रांनो ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला उत्तर भेटेल. ठीक आहे. आता 408 चे निम्म असतो 204. 408 चा ऑप्शन गेला याच्यातला, 204 पण ऑप्शन येऊ शकत नाही कारण √2 आहे. राहिले मग 288 आणि 144. सो √2 ची व्हॅल्यू टाकून बघा आणि कॅल्क्युलेशन करा. यू विल गेट द आन्सर. सो राईट आन्सर इज ए, दॅट इज 288 पिकोमीटर. अशा प्रकारचे एमसीक्यू येतील तुम्हाला. त्याच्यासाठी मी परत तेच सांगेन, रेडियस आणि एज लेंथचं रिलेशन माहिती पाहिजे. ठीक आहे. आणखी एक एमसीक्यू आहे माझ्याकडे, एका एक्झाम मध्ये विचारलेला होता. एमसीक्यूची स्टेटमेंट आहे का काय? कॉपर क्रिस्टलायझेस इन फेस सेंटर क्युबिक लॅटिस. कॉपरचं क्रिस्टलायझेशन होत आहे आणि तो कशात कन्वर्ट होतोय? फेस सेंटर्ड FCC मध्ये परत, विथ अ युनिट सेल लेंथ ऑफ 361 पिकोमीटर. एज लेंथ किती दिली युनिट सेलची? 361 पिकोमीटर. देन व्हॉट इज द रेडियस ऑफ कॉपर ॲटम इन आयर्न? सेम क्वेश्चन, सेम फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चर, फक्त ए ची जागा बदला आणि ए च्या जागेवर 361 टाका. डू द कॅल्क्युलेशन, यू विल गेट द आन्सर. ठीक आहे. नो नीड टू टेल यू द ऑप्शन्स. ऑप्शनची गरज नाही, फक्त प्रश्न समजला महत्वाचा आहे. ठीक आहे. आता माझ्याकडे नीट 2011चा एक क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन मी घेतो तुमचा. नीट 2011ला काय प्रश्न विचारला होता पहा मित्रांनो. प्रश्न असा होता, अ सॉलिड XY कंपाऊंड हॅज NaCl स्ट्रक्चर. एक कंपाऊंड XY, त्याचं स्ट्रक्चर कोणासारखं आहे? NaCl सारखं. त्याचं म्हणणं असं आहे, इफ द रेडियस ऑफ कॅटायन इज 100 पिकोमीटर. कॅटायन म्हणजे काय? R+. इट इज 100 पिकोमीटर. द रेडियस ऑफ anion विल बी, देन R- किती असेल? दॅट इज द क्वेश्चन. नाउ स्ट्रक्चर इज सिमिलर टू व्हॉट? NaCl. NaCl सारखं स्ट्रक्चर आहे. ऑप्शन इथे दिलेला आहे त्याने. ऑप्शन ए आहे आपल्याकडं 275.1 पिकोमीटर. ऑप्शन बी आहे आपल्याकडं 322.5 पिकोमीटर. ऑप्शन सी आहे मित्रांनो आपल्याकडे 241.5 पिकोमीटर. अँड ऑप्शन डी इज 165.7 पिकोमीटर. ते आता आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशन नुसार आपला जो XY कंपाऊंड आहे इट इज सेम ॲज दॅट ऑफ NaCl. मग आता आपण याच्यातून काय घेऊ शकतो? ठीक आहे. सी, आपल्याला या एका वाक्यावरून MCQ सॉल्व्ह करायचं आहे. आता इफ यू नो द रेडियस रेशिओ फॉर NaCl, युअर MCQ इज सॉल्व्ड. मग वी नो फॉर NaCl R+ upon R- is 0.414. नॉलेज बेस MCQ. हे आठवलं, उत्तर मिळालं. ठीक आहे. मग सिन्स XY is similar to NaCl, for it also R plus R- is equal to 0.414. So put the value of R plus, so 100 divided by R- is equal to 0.414 and hence R- is equal to 100 divided by 0.414. आता याचं कॅल्क्युलेशन केलं तर you will get the answer, that is option number C, which is 241.5. हे कॅल्क्युलेशन केलं यू विल गेट द आन्सर. सो की पॉइंट काय होता ह्या MCQचा? तर सोडियमसाठी रेडियस रेशिओ किती आहे? सो यू कॅन ऑलवेज एक्सपेक्ट MCQ ऑन रेडियस रेशिओ लाईक दिस. CPT आस्किंग नीट. मग मित्रांनो त्याच्यासाठी काय करा? त्याच्यासाठी काही स्टँडर्ड कंपाऊंडचे रेडियस रेशिओ लक्षात ठेवा. ती रेंज तर दिलेलीच आहे आपल्याला. ठीक आहे. एनिवे आणखी आपल्याकडे MCQ आहेत.
नीट 2010चा MCQ आहे का AB क्रिस्टलायझेस, AB नावाचं एक कंपाऊंड आहे. इट क्रिस्टलायझेस इन BCC. त्याचं काय तयार होतं एबीचं BCC. ठीक आहे. कंपाऊंड काय आहे AB, स्टेटमेंट आहे AB क्रिस्टलायझेस टू BCC. पुढे त्याने काय म्हणलंय विथ एज लेंथ 387 पिकोमीटर, A इज इक्वल टू 387 पिकोमीटर. जी BCC तयार होती त्याची एज लेंथ किती 387 पिकोमीटर. द डिस्टन्स बिटवीन अपोजिटली चार्ज आयन्स इन द लॅटिस इज. अपोजिटली चार्ज आयन्स मध्ये डिस्टन्स किती असेल. मी काल का परवा असा MCQ घेतला होता एका लेक्चरमध्ये. सी हे कॉर्नरचे दोघं जण, हा सॉलिड डायगोनल त्या सेलचा, तर मग हे अंतर किती असेल. ठीक आहे. सो हे अंतर आपल्याला काढायचं आहे. सी सॉलिड डायगोनलची लेंथ मुळात असते √3 टाइम्स एज. सो हे अंतर किती असलं पाहिजे √3a डिवायडेड बाय 2. हे इज इक्वल टू दिलेलं आहे त्याने आपल्याला √3/2 इंटू 387. ही जर किंमत टाकली तर विल गेट द आन्सर. त्याने तिथे ऑप्शन दिलेले होते आपल्याला. 335 ए ऑप्शन होता, 250 बी ऑप्शन होता, देन 200 सी ऑप्शन होता आणि 300 डी ऑप्शन होता. तर आपलं राईट आन्सर इथं यायला पाहिजे 335. याच्यात किमती टाकल्यानंतर यू विल गेट द आन्सर 335. द एक्सप्लेनेशन इज ऑल्सो सेम. It is body centered cubic cell. Then the distance between two ions, positive and negative ions, is √3a/2. ठीक आहे. मी हा MCQ ऑलरेडी MCQ सेशन मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. सो these are various MCQs which can be asked किंवा similar MCQs can be asked in the exam. तर मित्रांनो MCQ ला मर्यादा नाही. There are so many MCQs in so many books. सो प्रत्येक पुस्तकात तुम्ही जाऊ शकत नाही. प्रत्येक पुस्तक घेऊन कन्फ्युजन करून घेण्यापेक्षा गेल्या 3 ते 4 सेशनमधून मी तुमचे काही MCQs घेतले. आयडिया इज ट्राय टू आयडेंटिफाय द मोस्ट प्रोबॅबल कन्सेप्ट्स, देन ट्राय टू अंडरस्टँड ईच अँड एव्हरी कन्सेप्ट थरली बाय रीडिंग द बुक. फार सिंपल आहे. सॉलिड स्टेटमध्ये मोजून 2-4 फॉर्म्युले ते MCQ मध्ये येतात. थरली वाचा. थेरॉटिकल MCQ जर आला आणि तुमचं वाचन नसेल तर सोपा असून येणार नाही, फायदा काहीच नाही. न्यूमरिकल बेस MCQ आला तर डेन्सिटीचा फॉर्म्युला असेल किंवा रेडियस आणि एज लेंथचे रिलेशन असतील, ते रिलेशन वाचा. हे लेक्चर तुम्ही रेफर जर केले तर आय होप तुम्हाला त्याची मदत होईल. याच्यानंतरचा जो चॅप्टर असेल तो तुम्हाला सिमिलर फॅशनमध्ये शिकवला जाईल. पॅकेजमध्ये तुम्हाला चॅप्टरची थिअरी शिकवली जाईल आणि त्याच्यानंतर MCQ सेशन होईल. नाउ आय विल कम लाईव्ह टू सॉल्व युअर प्रॉब्लेम ऑल्सो when we have sufficient number of students subscribe in the package. Thank you.